तर तिथे मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। किंबहुना मध्य पूर्वेतला हा सगळा तणाव आणखी वाढण्याची भीती, शक्यता आता व्यक्त केली जाते। कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली। आज पहाटे इराणवर मोठ्या प्रमाणात अमेरिकेनं क्षेपणास्त्रांचे हल्ले केले। हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील इराणच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना अमेरिकेनं लक्ष केलंय। इराणनं अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं बोललं गेलंय। या हल्ल्यांमध्ये इराणची रडार यंत्रणा, ड्रोन, ऑपरेशन केंद्र त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीमवरती अचूक मारा करण्यात आल्यामुळे या भागातील लष्करी हालचालींना मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे। अमेरिकेनं इराणच्या लष्करी ठिकाणांवरती केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय आणि बहारीनमधल्या अमेरिकेच्या महत्त्वाच्या लष्करी तळांवरती हल्ला केल्याची माहिती मिळतेय। या हल्ल्यांसोबत इराणनं अमेरिकन नौदलाच्या 5व्या फ्लीटच्या मुख्यालयालाही लक्ष केल्याचं कळतंय। शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि इराण यांच्यात थेट लष्करी संघर्ष पाहायला मिळतोय। त्यामुळे मध्य पूर्वेतली परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होतेय। तर बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवरती हल्ल्यानंतर आता कुवेतमधील अमेरिकेच्या अली सालेम या हवाई तळालाही लक्ष करण्यात आल्याचं कळतंय। इराणनं लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करत कुवेतमधल्या महत्त्वाच्या अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केलाय। अली सालेम हा एअरबेस आखाती क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी कारवायांसाठी अतिशय महत्त्वाचा तळ मानला जातो। बहारीननंतर कुवेतमधल्या अमेरिकन तळालाही लक्ष केल्याच्या दाव्यांमुळे अमेरिका इराण संघर्षाचा विस्तार आखाती प्रदेशातल्या इतर देशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती क्षेपणास्त्र हल्ले केल्याचं कळतंय। जॉर्डनमध्ये अमेरिकेची अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानं तैनात असलेल्या हवाई तळांनाच लक्ष करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय जॉर्डनमधल्या एका महत्त्वाच्या लष्करी कमांड अँड कंट्रोल सेंटरवरती सुद्धा हल्ला झाल्याचा दावा केला जातोय। तर मध्य पूर्वेतल्या वाढत्या तणावादरम्यान आणखी एक मोठी घडामोड समोर येते, ती म्हणजे इराकच्या हवाई हद्दीमध्ये आत्मघाती ड्रोन आढळून आल्याची माहिती मिळाली आहे। यामुळे इराकमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरती सतर्कतेचा इशारा जारी झालाय। इराकमधील अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई तळांच्या आसपास काही संशयित ड्रोन रडारनं टिपले। त्यामुळे अमेरिकन तळांवरती हवाई संरक्षण व्यवस्था पूर्ण क्षमतेनं सज्ज केली गेली आहे। पण शस्त्रसंधीच्या दरम्यान इराण आणि अमेरिकेमधला हा तणाव नेमका का वाढला, याचे एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर हे इराणनं पाडलं आणि त्यावरनं हा संघर्ष पुन्हा पेटलाय। पण अपाचे हेलिकॉप्टर पाडणं ही फार मोठी घटना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात। विशेष म्हणजे अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरची किंमत आहे तब्बल 382 कोटी रुपये आणि ज्या ड्रोननं इराणनं हे हेलिकॉप्टर पाडलं त्या इराणच्या शाहेद ड्रोनची किंमत आहे 18 लाख रुपये। म्हणजे एका अपाचेच्या किमतीत थोडी नाही तर 2000पेक्षा जास्त शाहेद क्षेपणास्त्र खरेदी करता येतील।